च्या पाठ्यपुस्तकातील परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातील आपल्याला पदार्थांचे गुणधर्म हा घटक अभ्यासायचा आहे। आता माझ्या इथं समोर टेबलवरती एक 2-3 चंचुपात्र ठेवलेले आहेत बघा। हे दिसतात चंचुपात्र? या चंचुपात्रामध्ये पाणी भरलेलं आहे। आता पहिल्या चंचुपात्रामध्ये मी ही एक वस्तू टाकतो, याला काय म्हणतात? दगड। आम्ही दगड याच्यात टाकला। त्यानंतर हा बघा, हा पण मोठा दगड आहे त्याच्यापेक्षा, हा पण दगड टाकला। श्रेयश पुढे इकडं बघ, तुला याच्यात दगड दिसतात काय? ते दिसतात? बर, जा जागेवर। आता ही तिसरी वस्तू बघा, त्याला काय म्हणायचं? आता हा शार्पनर सुद्धा मी याच्यात टाकतो। श्रेयश तो श्रेयश बघ, शार्पनर दिसतोय का तुला? दिसतोय। आता ह्या वस्तू मी टाकलेल्या आहेत त्याच्यात। आता दुसरं एक चंचुपात्र मी घेतो आणि ह्या चंचुपात्रामध्ये माझ्याकडे इथं काही पदार्थ ठेवलेले आहेत। हे पहिलं आहे मीठ। हे जे मीठ आहे हे मीठ मी ह्या चंचुपात्रामध्ये टाकणार आहे। बघा आता टाकलं मी आणि थोडंसं मी हलक्या हाताने हे ढवळलं। ढवळल्यानंतर वेदांती इकडं, आता मी याच्यात काय टाकलं सांग? मीठ टाकले। बघ तुला मीठ याच्यामध्ये दिसतंय का? आता नाही दिसत, बरोबर ना? नाही दिसत। आता दुसरा एक पदार्थ मी टाकतो याच्यामध्ये, ही साखर आहे। आता ही साखर मी याच्यामध्ये टाकली बघा। आता साखर टाकली आणि साखर टाकून मी हे हलवलं, बरोबर? हे बबी, सुरुवातीला मी याच्यामध्ये काय टाकलेलं होतं सांग? साखर। बघ, नाही त्याच्या अगोदर काय टाकलेलं होतं? मीठ। मीठ दिसतंय का तुला याच्यात कुठं? बघ, नाही। नंतर काय टाकली? साखर दिसतंय का बघ याच्यात आता कुठं? तुला नाही दिसत। हा, जा जागेवर आता। मग ही दोन्ही चंचुपात्र मी इथं ठेवलेले आहेत बघा। पहिल्या चंचुपात्रामध्ये टाकलेल्या वस्तू आपल्याला दिसतात आणि दुसऱ्या चंचुपात्रामध्ये टाकलेल्या वस्तू आपल्याला दिसत नाही। मग असं कसं? काय जादू झाली का त्याच्यात? काहीतरी जादू झाली असणार, नाही ना? मग आता बघा, ज्या वस्तू आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर सुद्धा दिसतात त्याला विरघळणारे पदार्थ असं म्हणतात। जे पदार्थ पाण्यात टाकले तरी आपल्याला दिसत होते बघा, हा बघा पदार्थ दिसला, हा दगड होता तसा आहे, हा शार्पनर बघा याच्यातला शार्पनर होता तसा आहे। म्हणजे जे पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये टाकले तरी दिसतात पाण्यामध्ये त्याला न विरघळणारे पदार्थ म्हणतात। आणि ह्याच्यामध्ये मी साखर किंवा मीठ टाकलेली होती, पण हे पदार्थ आपल्याला आता दिसत नाहीत, म्हणजे ह्याला कसले पदार्थ म्हणतात? विरघळणारे पदार्थ। आता दुसरा एक मुद्दा बघा, मी हे मोठं चंचुपात्र घेतो आता याच्यामध्ये। हा काय आहे सांगा? इरेजर आहे, कोण रबर आहे। हा इरेजर मी याच्यात टाकला पाण्यामध्ये। हा खाली तळाला गेलाय की वर दिसतोय बघा तुम्हाला? तळाला दिसतोय। दुसरी एक वस्तू घेतली मी, हा सिस पेन्सिलचा एक तुकडा घेतलेला आहे, हा बघा टाकला। हा कुठं दिसतोय बघा जरा? कोण बघतोय पुढे? बघ जरा याच्यात, इकडे उभं राहा। आणि कोण रबर कुठं आहे त्याच्यामध्ये? तळाला। आणि पेन्सिलचा तुकडा वर आहे। आता तिसरी एक वस्तू मी टाकतो बघा, ही पट्टी आहे आपली, स्केल। स्केल टाकली बघा, स्केल कुठं गेली? तळाला गेली। त्याच्यानंतर आणखीन एक वस्तू घेतो मी याच्यातली, हा दगड घेतला बघा मगाशी आपण वापरलेला, तो पण मी याच्यात टाकला। सिद्धी बघ जरा कुठे गेला दगड? तळाला गेला, बरोबर ना? हा, चल जागेवर आता। मग काही पदार्थ वर राहिले, काही पदार्थ पाण्यात तळाला गेले, असं का झालं असेल ते? हा, प्रेम सांग। बर, आणि कोण सांगताय? विना, ये पुढे या। मग ते पेन्सिल वर राहिली आणि दगड खाली गेला, असं का झालं असेल? दगड जड होता म्हणून खाली गेला आणि पेन्सिल हलकी होती म्हणून वर। बरोबर आहे, पेन्सिल हलकी होती, बरोबर आहे। चल आता ह्याच्यावरून आपल्याला ह्याच्याकडे यायचं आहे बघा, ह्या गुणधर्माकडे। तर पेन्सिलचा तुकडा वर राहिला म्हणजे काही पदार्थ तरंगणारे पदार्थ म्हणतो आपण त्याला, ते हलके असतात आणि हलके असल्यामुळे ते काय होतात? तरंगतात। आणि काही पदार्थ हे जड असतात म्हणून ते खाली गेले, त्याला बुडणारे पदार्थ असं म्हणतात। मग काही पदार्थ तरंगतात, काही पदार्थ
जड असल्यामुळे ते खाली बुडतात. म्हणजे आपण पदार्थांचे एक 4 गुणधर्म पाहिले की विरघळणारे पदार्थ, न विरघळणारे पदार्थ किंवा तरंगणारे पदार्थ आणि बुडणारे पदार्थ, असे पदार्थांचे 4 गुणधर्म आहेत. समजले तुम्हाला सगळे? आणि हा प्रयोग तुम्ही घरात पण करून बघू शकताय. परत आणि घरात करून बघा. आज लक्षात आलं? हा, ठीक आहे.